आचार्यजी, ऋषिकेशला योगाची राजधानी मानलं जातं. आम्हाला तुमच्याकडून ऐकायला आवडेल की योगाबद्दल तुमची व्याख्या काय आहे. याची सुरुवात तुम्ही तुमच्या स्वतःच्या व्याख्येपासून झाली पाहिजे, बरोबर? जर तुमची अशी खात्री असेल की तुम्ही शरीर आहात तर तुमचा योग शारीरिक असायला हवा. जर तुमची पूर्ण खात्री असेल की तुम्ही भौतिक शरीराशिवाय काहीच नाही आहात तर तुमच्यासाठी योग शारीरिक गोष्टीशिवाय दुसरं काय असू शकतो? पण जर तुमचं प्राथमिक केंद्र मन असेल, जर तुमच्या प्राथमिक चिंता शारीरिक नसून मानसिक असतील, तर तुम्हाला एक अशांत मन म्हणून स्वतःकडे पाहावं लागेल. समजा तुमच्या गुडघ्यात वेदना होत आहेत किंवा पाठीला सूज आली आहे किंवा खांदा आखडलाय, तर तुमच्याकडे शारीरिक प्रकारचा योग करण्याशिवाय दुसरा कोणताही पर्याय नाही, कारण तुमची समस्या स्वतः शारीरिक आहे. त्यामुळे उपाय देखील शारीरिकच असायला हवा, बरोबर? आत्ता मला पाण्याची गरज होती. जर त्यांनी मला रामायण दिलं असतं तर त्याने मला मदत झाली नसते. माझी समस्या माझ्या घशाची होती, माझ्या सोलची नव्हती. त्यामुळे माझ्या घशाला या भौतिक पाण्याची गरज होती, ते मला मिळालं. धन्यवाद. तर जर माझ्या गुडघ्याला काही मदत किंवा आधाराची गरज असेल, तर ज्या प्रकारचा शारीरिक योग आपण प्रामुख्याने ऋषिकेशमध्ये पाहतो ती साहजिकच योग्य गोष्ट आहे. पण आपण बहुतांश लोकांच्या स्थितीचं निरीक्षण करूया. सर्वसामान्यपणे मानवजातीकडे पाहूया. आपण आज 21व्या शतकाबद्दल बोलत आहोत. आपल्या समस्या प्रामुख्याने आता शारीरिक राहिल्या आहेत का? की आपण सगळेजण एका दुर्लक्षित, उपेक्षित, अशांत मनाचे बळी आहोत? हे आपल्याला स्वतःसाठी शोधून काढावं लागेल. आज आपल्याकडे दोन्ही आहे. मेडिकल सायन्समध्ये देखील खूप मोठी प्रगती झाली आहे. आणि औद्योगिक उत्पादनात, तसंच उपभोग घेण्यासाठी वस्तू आणि सेवांच्या उपलब्धतेमध्ये देखील मोठी प्रगती झाली आहे. जर खरोखरच तुम्हाला तुमच्या शरीराची काही समस्या असेल तर त्यापैकी बहुतांश समस्यांची काळजी मेडिकल सायन्सद्वारे घेतली जाऊ शकते. साहजिकच सर्व समस्या पूर्णपणे शारीरिक नसतात. त्यातील बऱ्याच समस्या मनोशारीरिक असतात. त्यामुळे जर तुम्हाला खरोखरच त्या दूर करायच्या असतील तर तुम्हाला मनाला देखील बरं करावं लागेल. तरी जेव्हा सुजलेल्या गुडघ्याचा विषय येतो तेव्हा मेडिकल सायन्सकडे काही उत्तरं नक्कीच असतात. आणि जर मेडिकल सायन्सकडे उत्तरं नसतील तर तुम्ही हठयोग करून पाहू शकता. पण मानवजातीच्या समस्यांचा मोठा भाग कुठे आहे? आपण सगळे आपल्या शारीरिकतेमुळे त्रस्त आहोत का? शरीराच्या बाबतीत आपण जवळजवळ सगळे ठीक आहोत. काही अपवाद सोडले तर, की मन अत्यंत अस्वस्थ आहे. जर तुम्ही मानवजातीच्या सामान्य स्थितीकडे पाहिलं तर तुम्हाला काय जास्त अस्वस्थ आढळतं, शरीर की मन? आपण यावर एकमत आहोत का? अपवाद बाजूला ठेवा. एक सामान्य सरासरी घ्या. जेव्हा तुम्ही लोकांच्या समूहाकडे पाहता
तेव्हा तुम्हाला काय जास्त अस्वस्थ आढळतं? शरीर की मन? मन. त्यामुळे आपल्याला कशाची गरज आहे? शरीराच्या योगाची की मनाच्या योगाची? मनाच्या योगाची, बरोबर? ही गोष्ट खूप स्पष्टपणे समजून घेतली पाहिजे. आणि जर तुम्हाला मनाच्या योगाची गरज असेल तर तुम्हाला हे माहीत असायला हवं की मनाला नक्की कशामध्ये विलीन व्हायचं आहे. ही एक लोकोक्ती झाली आहे ना, योग म्हणजे मिलन. आणि मग कोणीतरी ज्ञानी जीवात्मा येईल आणि म्हणेल योग म्हणजे शरीर, मन आणि आत्म्याचं मिलन, आणि अशा सर्व प्रकारच्या फॅन्सी गोष्टी सांगितल्या जातात. साहजिकच त्यापैकी बहुतांश गोष्टींना कोणताही शास्त्रीय आधार नसतो. पण शाब्दिक अर्थाने देखील योग म्हणजे मिलनच होतं. आणि जर मन आजारी असेल तर मनाला नक्की कुणाशी एकरूप व्हायचंय? तोच योग आपल्याला हवा आहे. तीच आजच्या योगाची योग्य व्याख्या आहे. शोधून काढा की तुम्हाला काय हवंय. मन इच्छांनी भरलेलं आहे, मन अशांत आहे. जर तुम्ही शरीराचा व्यायाम करण्यात व्यस्त असाल तर त्याने मनाला फारशी मदत होणार नाही. आपल्या इच्छा नक्की कशासाठी आहेत? आपल्याला कधीच पूर्ण सुख का मिळत नाही? कोणतंही सुख फार काळ का टिकत नाही? आपले हेतू आणि कल येतात कुठून? वासना आणि भावनांची ही तीव्र शक्ती काय आहे? ती कुठून येते? आणि त्यांना शेवटी काय हवं असतं? या प्रश्नांचा सामना करणं म्हणजेच खरा योग आहे. हाच नेहमी खरा योग होता. पण आज मानवजातीच्या इतिहासात कदाचित पूर्वीपेक्षा याची जास्त गरज आज आहे. प्रजातींचं नष्ट होणं बघा, येऊ घातलेलं हवामान संकट बघा. आपण आधीच या ग्रहावर 8 अब्ज लोक आहोत. आणि शतकाच्या अखेरीस जर आपण तोपर्यंत जिवंत राहू शकलो तर आपण कदाचित 11 किंवा 12 अब्ज असू. तुम्हाला एका सरासरी अमेरिकन माणसाच्या कार्बन फुटप्रिंट बद्दल माहिती आहे? आणि जगातील सर्व देशातील लोकांना काही अपवाद सोडले तर उपभोगाच्या बाबतीत आजचा सरासरी अमेरिकन माणूस जसा आहे तसंच बनायचं आहे, इतर कोणत्याही अर्थाने नाही. त्यांना अमेरिकन माणसा एवढाच उपभोग घ्यायचा आहे. आपल्याला मनाला समजून घेण्याची गरज आहे, मेंदूला नाही. मी मनाबद्दल बोलतोय. मेंदूला काही नको असतं. मेंदू हा तुमच्या बोटासारखाच एक शारीरिक अवयव आहे जो आधीच प्रोग्राम केलेला आहे. त्याला स्वतःची सुरक्षा आणि सातत्य याशिवाय इतर कोणत्याही गोष्टीची इच्छा नसते. पण मनाला काय हवं असतं? जर तुम्हाला ते समजलं नाही तर तुम्ही मनाची आंधळेपणाने उपभोग घेण्याची प्रवृत्ती थांबवू शकत नाही. तुम्ही जितका जास्त उपभोग घ्याल तितके तुम्ही मानवजातीच्या पूर्ण विनाशाच्या जवळ जाल. ही आजची ऐतिहासिक परिस्थिती आहे. त्यामुळे हाच तो योग आहे ज्याची आपल्याला गरज आहे. आणि केवळ तोच योग मानवाला वाचवू शकतो. त्याऐवजी जर योग हा शब्द शारीरिक व्यायामाचा समानार्थी शब्द बनला तर ती एक थट्टा ठरेल, तो एक विनोद ठरेल. आपण इतका उपभोग घेतोय हे विनाकारण नाहीये. आपल्याला कुटुंब हवंय हे विनाकारण नाहीये. लोकसंख्या वेगाने वाढतीये हे विनाकारण नाहीये. पहिली गोष्ट म्हणजे आपण आपली संख्या वाढवत आहोत. दुसरी गोष्ट म्हणजे आपण दरडोई उपभोग वाढवत आहोत. तर दोन्ही बाजूंनी आपण फक्त आपल्याला हव्या असलेल्या
गोष्टीची भूक शमवण्याचा प्रयत्न करत आहोत. आपल्याला काहीतरी हवंय आणि आपल्याला ते भौतिक उपभोगाच्या माध्यमातून मिळवायचंय. जर ते भौतिक उपभोगाच्या माध्यमातून मिळू शकलं असतं तर खूप छान झालं असतं. शोकांतिका ही आहे की कितीही भौतिक उपभोग घेतला तरी तो पुरेसा वाटत नाही. आपण उपभोग घेतच राहतो. आपण उपभोग घेतच राहतो. नद्यांचा, झाडाचा. आपण दुसऱ्याच्या शरीराचा उपभोग घेत राहतो. आपण ज्ञानाचा उपभोग घेत राहतो. आपण विज्ञानाच्या उत्पादनांचा आणि तंत्रज्ञानाच्या देणग्यांचा उपभोग घेत राहतो. आणि तरीही त्यापैकी काहीही आपल्याला कोणत्याही प्रकारच्या अंतिम शांततेकडे घेऊन जात नाही. आणि हे सगळं यामुळे आहे कारण मन वियोगात आहे. मन अशा एका गोष्टीपासून वेगळं झालंय ज्याची त्याला अत्यंत तीव्रतेने गरज आहे. त्यामुळे आपण कोण आहोत आणि आपल्याला खरं तर काय हवंय याचा शोध असायला हवा. योग